हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबई राजश्री मराठी शोबसमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर माझी अत्यंत लाडकी आणि जवळची मैत्रीण ईशा केसकर आपल्या सगळ्यांसाठी नवीन मालिका घेऊन येते, जिचं नाव आहे लक्ष्मीच्या पावलांनी. आणि फायनली खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आधी कंट्रोल नाही होते तुला कॉंग्रॅट्स केल्या पलीकडे. सो आम्ही चिंचपोकळीला आलो आहे देवीच्या दर्शनाला. इथे चिंचपोकळीची आई भवानी आणि आता ईशाने देवीचं दर्शन घेतलं आहे. मालिकेबद्दल खरं तर बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, पण सगळ्यात आधी दर्शन झालंय देवीचं, किती सुंदर आहे ती, कसं वाटतं ईशा? मला असं वाटतंय की तिथे साक्षात खरंच एक माणूसरूपी देवी बसले असं वाटतंय. तिच्या डोळ्याकडे बघून तर तू म्हणलीस तसं चेहऱ्यावरनं नजर हटत नाही आहे. इतकी म्हणजे सुबक मूर्ती आहे ती, इतकी देखणी आहे. आणि तिला जे सगळे आभूषणं घातली ती सगळी आपल्या म्हणजे खरी खरी आहेत असं बघून मला फार आनंद होतोय की ती जिवंतच बसली आहे एक स्त्री. किती पॉझिटिव्हिटी तुला मिळत असते जेव्हा तू देवीकडे बघतेस किंवा कोणत्याही देवाकडे बघतेस आणि मनातलं काही सांगतेस? मला विशेषतः देवीची गाणी किंवा देवीवर लिहिलेली गाणी खूपच आवडतात. आपले गोंधळ आवडतात, जागरण गोंधळ वगैरे आपल्याकडे तर प्रथा आहेच आहे. सो मला ह्या सगळ्याबद्दल आणि म्हणजे अन्नपूर्णा म्हण, सरस्वती म्हण, लक्ष्मी म्हण, ह्या सगळ्या देव्यांच्याकडे एक एक वेगळ्या वेगळ्या प्रकारची म्हणजे एक त्या एका विशिष्ट गोष्टीच्या देवी आहेत. म्हणजे अन्नपूर्णा ही अन्नाची पोटभरणीची देवी आहे. त्याच्या अशा ह्या सगळ्या ज्या विद्या प्राप्त असलेल्या देवी आहेत त्या सगळ्या कलेची देवी आहे. अशा ज्या देवी आहेत त्याच्यामुळे मला त्या परिपूर्ण वाटतात आणि स्त्रियांमध्ये त्या सगळीकडे बघायला मिळतात. ह्याचं मला फार कौतुक वाटतं. आणि देवी म्हणजे काय? देवी म्हणजे आपल्यातला चांगुलपणा आणि स्त्रीत्वातलं ते तिची शक्ती आहे ती रिप्रेझेंट करते आणि मला ते भयंकर आवडतं. मला नवरात्रीच्या माझ्याही काही आठवणी आहेत, विशेष आठवणी आहेत आणि त्यामुळे नवरात्र म्हणल्यानंतर महिलांचा सोहळा, स्त्रियांचा सोहळा असं मला खूप वाटतं. त्यातनं एक वेगळी ऊर्जा मिळते, त्यातनं एक वेगळी काय म्हणता येईल पॉझिटिव्हिटी तू म्हणलीस तसं किंवा एक उभारी मिळते. सो म्हणजे असं नाही म्हणत की पुरुषांचं काहीच कौतुक नाही आहे, पण वर्षभर त्यांचं असतं आणि नवरात्रीला खास करून आपण अंबाबाई, तुळजाभवानी ह्या सगळ्यांचं दर्शन घेतो. आवर्जून कुलदैवताला देवीला जायचा अट्टहास करतो आणि तो मला वाटतं की कुठेतरी ग्राह्य आहे. कारण स्त्री पुरुष समानतेमध्ये स्त्रीला जो मान आहे तो ह्या देवीमुळेच मिळालेला आहे, आदिशक्तीमुळेच मिळालेला आहे. ती समान आहे ह्याचं ते एक प्रतीक आहे असं मला वाटतं. आणि मालिकेचं नाव इतकं सुंदर आहे लक्ष्मीच्या पावलांनी. मालिका आहे ती लक्ष्मीच्या पावलांनी नावाची स्टार प्रवाहावर. एक्झॅक्टली. आणि खूप कमाल जेव्हा प्रोमो आउट झाला की वाव हे काहीतरी वेगळं दिसतंय हे जाणवलं त्या पहिल्याच प्रोमोमधनं. ईशा, कधी नेमकी सुरुवात झाली या मालिकेची आणि किती खुश आहेस आता पुन्हा एकदा दमदार कमबॅक आहे टेलिव्हिजन? खूपच मोठं प्रेशर आहे खरं तर, कारण आधीच्या भूमिकांनंतर आता एक नवीन भूमिका माझ्या प्रेक्षकांसाठी, माझ्या लोकांसाठी, तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन यायची. म्हणजे काहीतरी वेगळं घेऊन यायचं, काहीतरी वेगळं बांधायचं आणि ते जिवंत करायचं. जशी ही देवी आज ह्यांनी जिवंत केली आहे आपल्यासाठी, तसं त्या भूमिकेत घुसणं. माझ्या भूमिकेचं नाव कला आहे आणि जसं तिचं नाव आहे तशीच ती कलेची भक्त आहे आणि त्यामुळे ती देवीची भक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. ती कोल्हापूरची आहे, त्यामुळे अर्थात अंबाबाई आणि अंबाईचं तिच्यावर म्हणजे तिचा अंबाईवर खूप विश्वास आहे आणि त्याचबरोबरीने तिचंही बरीचशी देवाणघेवाण लोकांशी, आजूबाजूच्यांशी खूप चांगुलपणाची आहे. जशी एखाद्या सालस देवीची असावी, एखाद्या गोड स्त्रीची असावी, तर त्याचं ती प्रतीक आहे असं मला वाटतं कला. आणि खूप पॉझिटिव्ह आहे ती स्वतःही आणि होतकरू आहे, म्हणजे कष्टकरू आहे. आणि जसं नाव तिचं कला आहे तसंच तिच्याकडे एक सुंदर कला आहे, ते म्हणजे ती देवीची आभूषणं, देवीची मूर्तीच बनवण्याची कला त्यांच्या घरात पारंपरिक पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आणि ती कला तिच्या काकांकडनं, तिच्या वडिलांकडनं ती शिकलेली आहे आणि तीच आता त्यांच्या व्यवसायाचा आता एक चेहरा आहे आणि तो ती पुढे वाढवू पाहते. ताई तुझ्यासोबत आहेत ज्यांनी ऑलरेडी याआधी शनायाच्या आईची भूमिका साकारली आहे आणि पुन्हा एकदा तर ती आई आपल्याला भेटली आहे सेटवर. शूटिंगला तर सुरुवात होती आहे, काही एपिसोड्स कोल्हापुरात झालेत शूट. सो प्रोमोसुद्धा शूट झाला. कसं होतं सगळं, एक रियुनियन झालं पुन्हा? खूपच छान होतं आणि एका पॉईंटला मी चुकून त्या प्रोमोच्याच दरम्यान तिला मम्मा म्हणाले शनायासारखं आणि मग तिने मला सांगितलं कला बेबी, त्या जसं शनू बेबी म्हणतात तसं की कला बेबी आता मी तुझी मम्मा नाही आहे, आता मी तुझी आई आहे. असा आमचा एक छोटासा जोक झाला, आम्ही गप्पा मारल्या खूप आणि एक उजाळणी दिली
आधीचं कॅरेक्टर कसं होतं, इथे त्यांचं पात्र कसं आहे, माझं पात्र कसं आहे. आणि आता त्यांना 2 अजून मुली आहेत ह्या मालिकेमध्ये. पण मी खूप पॉझिटिव्ह आहे तिला घेऊन. आणि किशोरीताई एक खूप उत्तम कलाकार तर आहेच आहे, प्लस तिच्याबरोबर काम करण्याचं कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही आहे. म्हणजे इतक्या वर्षांचा अनुभव असूनसुद्धा एक तो जो एक अहम असतो किंवा एक मोठेपणा असतो तो तिच्यात अजिबात नाही आहे, अजिबात नाही. म्हणजे अगदी नगण्य नाहीच आहे. पण ती आई म्हणून खरंच ती सेटवर आईसारखीच असते. ती जेव्हा माझी शनायाची आई होती तेव्हाही ती माझी मम्माच होती आणि आताही मला ती आली आहे, माझ्या शोमधचा भाग आहे, आम्ही एका शोचा भाग आहोत. हे कळल्यानंतर एक कुठेतरी एक सुटकेचा निश्वास सोडला मी की चला सगळंच नवीन नाही आहे, आई सेम आहे. आणि आईचा हात डोक्यावर असेल तर काय पाहिजे. आणि भानुबया तू साकारलीस, त्या भूमिकेला इतकं प्रेम मिळालं प्रेक्षकांचं, एक आयडेंटिटी म्हणतो ना ती मिळाली त्या भूमिकेनंतर. त्याच्यानंतर तू शनाया साकारलीस, ती सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडली. आणि मग त्याच्यानंतर मग सगळे ईशा इज इक्वल टू शनाया शनाया झालं. आणि आता कला ऑब्व्हियसली 2 कामाचं ऑलरेडी एक बॅगेज आहे आणि ते घेऊन आता काहीतरी नवीन सादर करणं. ईशा एक कलाकार म्हणून सुद्धा हा टास्क असणार. कशी तयारी चालू आहे या कलाची लक्ष्मीच्या पावलांसाठी? त्या भूमिकेसाठी ज्या ज्या लागणाऱ्या तिच्या छटा आहेत त्याच्यासाठी मी बरंच माझ्यातल्या त्या छटा शोधायचा प्रयत्न करते. म्हणजे पेशन्स असू दे किंवा संयम असू दे किंवा तिचा खूप सडेतोड उत्तर देण्याचा स्वभाव आहे. खूप तोंडावर बोलणारी ती मुलगी आहे, मनात ठेवणारी नाही आहे. पण त्याचबरोबरीने ती खूप कष्टाळू आणि मायाळू आहे. ती सगळ्यांना मदत करते, सगळ्यांना धरून ठेवते. तिचे काही विचार हे माझ्यासाठी खूप सेम आहेत. मला असं वाटतं कधी कधी की कला शोधताना मला फार वेळ नाही लागणार, कारण जशी तू आहेस मी आहे की आजच्या काळातल्या मुली आहेत की मुलंच सगळं करू शकतात असं नाही. मुलीही त्यांच्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करू शकतात, त्यांच्या स्वतःसाठी त्या सक्षम होऊ शकतात, असे विचार कलाचे आहेत. सो जे माझेही आहेत, त्यामुळे मला हे पात्र करताना किंवा आता सुरुवात केली आहे तसं ते सापडायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि जसं आपण देवीबद्दल बोलत होतो, ही आपली विल पॉवर असते ना ईशा, जी प्रत्येक गोष्ट आपल्याला करायला किंवा पुढे जायला भाग पाडत असते आणि आपण स्वतःला मोटिवेट करत असतो. युजली सगळे दिवस सारखे नसतात, अप्स अँड डाऊन्स अनेक होत असतात आपल्या आयुष्यामध्ये. सगळ्यांच्याच आयुष्यात होतं, याला काहीच सगळ्यात नाही ईशा, स्वतःला तू कसं मोटिवेट करतेस, लाईक यू कॅन डू इट, ही मुवमेंट कशी असते तुझ्यासाठी आणि किती मेहनत घ्यावी लागते किंवा किती विचार करावा लागतो? कधी कधी भीती वाटते आपल्याला जमेल का नाही, संकोच येतो स्वतःबद्दलचा किंवा दुसऱ्याबद्दलचा. म्हणजे आपण जेवढे 100% देतोय तेवढा समोरचा कदाचित 100% देत नसेल किंवा आपल्याला असं वाटत असेल तर एक जर ते टीम एफर्ट असेल तर आम्ही तर संभाषण करून ते त्या माणसाला किंवा मला स्वतःला मी बोलून स्वतःशी बोलून ते सोडवायचा प्रयत्न करते. आणि वेळोवेळी असंही सांगते की कदाचित आजचा आपला दिवस नव्हता, उद्या आपण तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच श्रद्धेने उभे राहूया आणि काम करूया, हे मी स्वतःला कायमच सांगते. आई आहेच माझी मला सांगायला. आई दरवेळी ईशाबरोबर आम्ही बघतो किंवा तुमच्या दोघींचे मुवमेंट्स आम्हाला इतके आवडतात आणि ना नेहमी एक म्हणतो ना मोटिवेशन, ती आई नेहमी राहिली आहे तुझ्यासाठी. आज या नवरात्रीच्या निमित्तानं देवीच्या समोर आपण उभो आहे, अशी एखादी कोणती गोष्ट किंवा आईने सांगितलेली शिकवण तू मला आज सांगशील जी ईशा कायम लक्षात ठेवते किंवा ती म्हणजे मला हे फॉलो करायचंच आहे, हे तिने बांधून ठेवले स्वतःवरती कुठल्याही प्रकारचा डाऊट न घेणे आणि कॉन्फिडेंटली 100% देणे एवढं आपल्या हातात आहे, हे माझ्या आईने मला खूप आधी सांगितलं होतं. आणि त्यामुळे मी खूप निडर झाले आणि आत्तापर्यंत जेवढं काही मी काम केलं ते प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि त्याला कायम मला संकोच व्हायचा की आई हे आवडेल का गं लोकांना आई, तर तिचं कायम उत्तर असं असायचं की तू छान केलं आहेस ना, तू 100% दिलं आहेस ना, तू मन लावून केलं आहेस ना, मग ते प्रेक्षकांपर्यंत नक्की पोचेल आणि ते त्यांना आवडेल. आणि कलाकार होताना हे सगळे डाऊट्स येतात मनामध्ये, तर ते तिने अक्षरशः म्हणजे ती म्हणाली आणि तसं झालं आहे. त्यामुळे माझी आईच माझी देवी आहे आणि आय एम शुअर ते सगळ्यांच्याच बाबतीत आहे. सो मला तिच्यासाठी प्रार्थना करायला आवडेल देवीपाशी की तिला उदंड आयुष्य लाभू दे, तिचं आरोग्य उत्तम राहू दे, तिला काहीही कमी पडू नये याची क्षमता मला मिळू दे, म्हणजे मी तिला सगळं अर्पण करेन जे काय आहे ते. गॅप नंतर ईशा तू पुन्हा एकदा मालिकांमध्ये आम्हाला दिसणार आहे. सिनेमामध्ये तुला पाहिलं प्रेक्षकांनी, गाणं तुझं इतकं हिट झालं जे आज म्हणजे फार, मी जितक्या लोकांना बघते ना किंवा बोलते की हे गाणं ऐकले का फार कमी लोक आहे ज्यांनी केवढ्याचं बांधू ऐकलेलं नाही आहे. सो ईशा एक नवी भूमिका आहे, देवी आहे आज आपल्यासमोर, नवरात्रीचे दिवस चालू आहेत. आज मी तुला म्हणाले
की मनातली एखादी गोष्ट किंवा एखाद्या गोष्टीसाठी तिला थँक्यू म्हण किंवा व्यक्त हो, तर आज ईशा काय बोलेल? मला एका देवीची भूमिका करायची संधी दिली, तिला मनुष्य रूपात दाखवण्याची संधी दिली. त्याचबरोबरीने माझ्या कामावर इतका उदंड प्रतिसाद लोकांनी कायम दिला. त्यांचा आशीर्वाद माझ्यापर्यंत आहे. आता अजून काय पाहिजे त्याच्यासाठी आभारी आहे. आणि जमेल तसं मी माझ्या परीने माझ्या कलेची सेवा करत राहीन. ती देवीची खरी पूजा आहे माझ्या अर्थी. आणि त्या मनाने मी माझ्याकडनं 100% देईन आणि कधीच प्रेक्षकांना नाखुश करणार नाही. माझ्या भूमिकेतनं मी त्यांना खुश ठेवेन आणि ते करण्याची ताकद, ते करण्याची शक्ती आणि इच्छाशक्ती आणि तयारी मला करता यावी आणि तशीच राहावी अशी देवाच्या चरणी प्रार्थना आणि थँक्यू. 20 तारखेला 20 नोव्हेंबर पासून येते मालिका लक्ष्मीच्या पावलांनी. नावच इतकं सुंदर आहे. आता प्रोमो नंतर उत्सुकता वाढली की बाबा अजून 2 बहिणी काय नेमकं नातं असेल आणि काय घडणार त्या घरामध्ये, काय सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना सांगशील ईशा? खूप काय घडणार आहे. बरंचसं असं आहे. माझे जे सगळे सहकलाकार आहेत त्यांची मी आता नावं नाही सांगत, पण बऱ्याच जणांना कळलं आहे की अक्षर कोठारी बरोबर ही माझी मालिका आहे. खरं सांगायचं म्हणजे तोही खूप उत्तम कलाकार आहे आणि त्याच्या जोडीने उभं राहायचं किंवा त्याच्यासमोर उभं राहायचं हा पण माझ्यासाठी एक चॅलेंज आहे. आणि बघूया आता तो मी कसा पार पाडते. आणि त्याचबरोबरीने किशोरीताई आहे, अपूर्वा आणि रोहिणी आहेत, लीनाताई आहे, मंजुषा नामजोशी नावाच्या कलाकार आहेत. ह्या सगळ्यांबरोबर बऱ्याचशा देव्यांबरोबर मी आता काम करणार आहे आणि कांट वेट. म्हणजे मला इतकी घाई झाली आहे की तुम्हा सगळ्यांपर्यंत मला लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका पोचवायची. कधी एकदा 20 नोव्हेंबर येते आणि 9:30 वाजतायत असं झालंय. खूप शुभेच्छा ईशा. खरं तर किती गप्पा मारून किती नाही असं होतं, तुला ते दिसत असेल चेहऱ्यावर ना. थँक्यू सो मच ईशा आणि ऑल द बेस्ट तुला. फायनली आपण पुन्हा भेटूया आणि गप्पा मारूया. पण अशी जितकी पॉझिटिव्ह मला दिसतेस ती वाढत जाऊ देत पॉझिटिव्हिटी, असं मी म्हणेन. ओके वाढत जाईल. थँक्यू सो मच. थँक्यू राजश्री मराठी.